नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। इथे बघा माझे हा ब्लाऊज आहे पडलेला ड्रेसचा वरचा भाग आहे तो, त्याचा आपण वापर करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। स्वतः बघा आपण व्यवस्थित कट करून घेऊ। हा मधला पॅच आहे तो मी कट करून घेते। इथून आपण सरळ कट करून घेऊ। म्हणजे बघा आपला एक अखंड असा कापड निघेल याच्यामधून। असं बघा डबल फोल्ड केला मी। तुम्हाला माप दाखवते अगोदर मी। इथं उंची आहेत ना आपण घ्यायची आहे बघा। इथं 6 इंच घेतली आहे। रुंदी दाखवून घेणार आहोत 9 इंच। अशा पद्धतीने आपण हा पार्ट कट करून घेतला आहे। याचे आपण 2 भाग करून घेऊ। आता इथे बघा माझ्याकडे फॉर्म पडला आहे, तो सुद्धा घेणार आहे मी। इथे फॉर्म सुद्धा आपल्याला डबल घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तुम्ही त्याऐवजी गोळी जरी वापरलं तरी चालेल बघा। अशा पद्धतीने आपण फॉर्म कट करून घेतला। आणि अस्तर म्हणून बघा इथं मी एक कापड घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला याच्याच मापाचं घ्यायचं आहे बघा। अशा पद्धतीने जेवढी आपण रुंदी घेतली आहेत ना तेवढी आपण चेन पण लागणार आहेत बघा। इथं एक्स्ट्रा आपण कट करून टाकू। वरती बघा हा एक माझ्याकडं साडीचा काठ आहे, दिसायला खूप सुंदर आहे, तो आपण घेणार आहोत। म्हणजे एकदम छान दिसतो बघा। याच्यापेक्षा हा छान दिसतो एकदम, म्हणून हा मी घेतला आहे। तुम्ही या ठिकाणी साडीची लेस वगैरे सुद्धा वापरू शकते। तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी। तिन्ही पण पार्ट आहेत ना ते व्यवस्थित ठेवून कडेकडे अगोदर शिलाई मारून घेऊ, चारी पण साईडने अशा पद्धतीने बघा। अगोदर कडेकडे शिलाई मारून घ्यायच्या आहेत, नंतर याच्यामध्ये आपण बघा अशी तिरकस शिलाई मारून घ्यायची आहे। याच्याने फिनिशिंग पण खूप छान येते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं बघा। अशा तिरकस शिलाई मी मारून घेत आहे। आपलं फॉर्म अस्तर आणि मेन फॅब्रिक आहेत ना ते व्यवस्थित सेट कर होतं। तर इथं बघा मी शिलाई मारून घेते तिरकस। तुम्हाला एक पार्ट मी तयार करून दाखवते। नंतर परत अशा क्रॉसमध्ये म्हणजे समोसा सारख्या बघा अशा त्रिकोण शिलाई तयार होते आपल्या, शंकरपाळ्यासारख्या, समोसासारख्या नाही। अशा पद्धतीने बघा मी शिलाई मारून घेत आहे। एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून घेऊ। इथं बघा असं चारी पण साईडचं इथं मी कट करून घेतलं। फॉर्म थोडासा जाड होता म्हणून बघा तो एक्स्ट्राचं बोललो जास्त। नंतर जो काठ आहेत बघा तो आपण कुठल्या पण जो आपली मेन भाग आहेत ना वरचा कापड त्या साईडला ठेवून एका साईडने फोल्ड केला बघा मी। एका साईडने काठ ठेवला आहे, तिथं आपण चेन लावणार आहेत म्हणून। आता तुम्ही इथं पॉकेट सुद्धा बनवू शकता बघा। इथं काठ आहेत ना आपल्या तिथं कट करून तुम्ही चेन जॉईंट करून एक पॉकेट करू शकता बघा इथं काठाच्या खालती, म्हणजे मग आपलं 2 पॉकेटवाली पर्स तयार होईल। आता तिथं चेन बघा मी एक उलटी ठेवली आहेत आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने। चेन बघा जो काठ आहेत ना त्या साईडला फोल्ड करायची अशा पद्धतीने बघा मी हे करून घेतलं। दुसरा पार्ट सुद्धा बघा आपण असा उलटा ठेवला आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्याला। याला सुद्धा सेम आपल्याला तशी शिलाई देऊन घ्यायची आहेत। दाब टीप टाकून घ्यायची आहेत एक। तर बऱ्याच ताईंचं कमेंट राहतात का चेन लावायला कोणती नंबरची सुई वापरतात, जे आपली रेग्युलर सुई असते ब्लाऊज शिवायची 16 नंबर तीच वापरत असते मी। तर बघा रनर टाकून घेत आहे याच्यामध्ये। रनर टाकण्याची पण खूप सोपी पद्धत आहे।
एका साईडने बघा थोडंसं आपल्याला धागावरती काढून घ्यायचं आहे आणि जी गोल राऊंड असतो ना त्यामधून टाकायचे आहेत. इथं बघा एक स्ट्रीप पण तयार करून घेतली मी 9 इंचाची. 2 ते 3 इंच रुंदीची बघा पट्टी घ्यायची आहे आपल्याला आणि फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर काठ वगैरे असेल तर काठसुद्धा वापरू शकते, खूप छान दिसतं. अशा पद्धतीने बघा मी एक शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही कुठल्या पण एका साईडला बघा चेनवरती स्ट्रीप ठेवू शकता. इथं बघा थोडी खालती जरी ठेवली तरी चालू शकते. आणि इथं मध्यभागी मी चेनवरती ठेवली, एक्स्ट्राची चेन कट करून टाकली. आता यार आपण तिन्ही पण साईडने शिलाई मारून घ्यायची आहे बघा. व्यवस्थित असं पकडायचं सारखं. अशा पद्धतीने मी तिन्ही पण साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण एक पट्टी कट करून घ्यायची आहे पायपिंगसाठी, म्हणजे आपले धागे दोरे आहेत ते दिसणार नाही आणि फिनिशिंग पण छान येते. या ठिकाणी बघा 1.5 ते 2 इंचाची पट्टी कट करून घेतली, डबल फोल्ड करायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची बघा आपल्याला अशा पद्धतीने. तुम्ही या पद्धतीने छोटी मोठी सुद्धा बघा पर्स बनवू शकता. याला कप्पे वगैरे पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. तर इथं मी आता बघा पायपिंग करून घेते. दुसऱ्या साईडची तर पायपिंग झालेली आहे. या ठिकाणी आता आपण तुम्हाला स्विच करून दाखवते. बघा किती सुंदर आपली हे पाऊच तयार झाला आहे. पर्स म्हणू शकते, पाऊच म्हणू शकते. अतिशय सुंदर दिसत आहे. तुम्ही तुझा कप्पा वगैरे जर केला तुम्ही कॅश वगैरे सुद्धा ठेवू शकते. इथं मोबाईल वगैरे सुद्धा तुम्हाला ठेवून दाखवते मी. हे बघा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जर असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलची बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.